ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर थेट जाणार आहोत आपण रविकांत तुपकर यांच्याकडे। रविकांतजी, कर्जमाफी शेतकऱ्यांची घोषित झालेलीच नाही, सातत्यानं मागणी होत होती। सोयाबीन, कापूस, ऊस सगळ्यांचा मुद्दा लावून धरला गेला होता। निवडणुकीत सुद्धा हा मुद्दा खूप मोठा करण्याचा प्रयत्न झाला, पण या अर्थसंकल्पात काहीतरी त्याविषयी घोषणा होईल असा अंदाज होता, अपेक्षा वर्तवली जात होती, तसं होताना दिसत नाही। आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातली? नाही, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आम्हाला शेतकरी म्हणून काय अपेक्षा होत्या, तर सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन आम्हाला दिलं होतं. हो. आणि मुळामध्ये आमच्यावर जे काही कर्ज झालं शेतकऱ्यांवर, हे सरकारच्या अनैतिक धोरणामुळे, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे. आता मी सोयाबीनच्या प्रश्नावर गेल्या 20-22 वर्षापासून लढतो. प्रत्यक्ष एका क्विंटलचा सोयाबीनचा उत्पादन खर्च 7 ते 7.5 हजार रुपये आहे आणि मार्केटमध्ये भाव 3.5 पावणे 4 हजार रुपये आहे. म्हणजे लावायचे 7-7.5 हजार आणि आणायचे 3.5 पावणे 4 हजार आणि सरकारचा भाव 4892 रुपये, म्हणजे तो कोणत्याही परिस्थितीत परवडत नाही. 3 वर्ष झाले सातत्यानं सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, त्यामुळं लोकांवर कर्ज झालेलं आहे. जसं उद्योगपतींचं कर्ज सरकार राईट ऑफच्या नावाखाली माफ करतं, त्यांचा उद्योग तोट्यात गेला म्हणून, तर आमचाही उद्योग या 3-4 वर्षामध्ये प्रचंड तोट्यात आहे. म्हणून सरकारनं या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी करणं खूप आवश्यक होतं, पण दुर्दैवाने ते केलेलं नाही. दुसऱ्या बाजूला सोयाबीन, ज्याचा उल्लेख मगाशी सरांनी केला, की सोयाबीन आणि सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणात झालेली नाहीये. अनेक लोकांच्या घरात 3-3 वर्ष सोयाबीन पडू नये, कापसाची पण तीच परिस्थिती आहे. म्हणून प्रति क्विंटल 2 ते 3 हजार रुपये भाव फरक आम्हाला दिला पाहिजे, ही एक अपेक्षा आम्हाला शेतकऱ्यांना होती. आणि दुसरं, सातत्यानं आम्ही मागणी करतोय की जंगली जनावरांचा आम्हाला प्रचंड त्रास आहे, शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे. हवं तर आम्ही काही शेअर करतो 20-25% शेतकरी, पण त्या अनुषंगानं काही कारवाई याच्यामध्ये झालेली नाही. ऊसाला एक रकमी FRP मिळायला तयार नाही. कांदा, दूध आणि धानाला वेगळं अनुदान मिळणं अपेक्षित होतं. आणि प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना माल साठवण्यासाठी गोडाऊन आणि गाव तिथं धरण आणि 2023-24चा राहिलेला पीक विमा, अजून नुकसान भरपाई बाकी आहे, ठिबकचं अनुदान बाकी आहे, नाफेडचे चुकारे अजूनपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अपेक्षित होत्या, पण दुर्दैवानं त्याच्यामध्ये दिसून येत नाही. ठीक आहे, मुद्दा कळला आपला। प्रत्येक या अनुषंगानं घटकांना म्हणजे सामावून घेण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये होईल का, याबद्दल चर्चा सुरू होत्या, अंदाज वर्तवले जात होते, अपेक्षा होत्या। मात्र काही अपेक्षांची पूर्तता झाली आहे असं काहींचं म्हणणं आहे। काहींचं म्हणणं आहे की अर्थसंकल्प पूर्णपणे निराशाजनक होता, फसवा होता, उद्धव ठाकरेंनी तर बोगस अर्थसंकल्प होता, अशी एकंदरीत उपमा या अर्थसंकल्पाला दिलेली आहे। वेळेची मर्यादा आहे, मान्यवर आपल्यासोबत खूप सारे जोडले गेलेले आहेत। एक शेवटची कमेंट, प्रत्येक मान्यवरांना एक एक वाक्याची शेवटची कमेंट देण्या इतपतच वेळ आहे। आणि अरुणजी, सुरुवातीला शेवटची कमेंट आपली एका वाक्यातली या बजेट विषयीची। पहा, उद्धव ठाकरेजी म्हणा किंवा उडगी सर असतील किंवा अभ्यंकर तुपकरजी असतील, हे काय म्हणाले या गोष्टीला मी जास्त महत्त्व देत नाही। पहा, विरोधी पक्षांप्रमाणेच या सर्व व्यक्तींनी एवढा सुंदर अर्थसंकल्प असताना सुद्धा त्याला विरोध केलेला आहे। मात्र जनतेने या अर्थसंकल्पाचं, या बजेटचं स्वागत केलेलं आहे, कारण पहिल्यांदा हा असा हा अर्थसंकल्प आहे की ज्याच्यामध्ये कृषी क्षेत्र म्हणा किंवा महिला वर्ग, कामगार वर्ग यांच्यासाठी भरीव असं काही दिलं गेलं आणि पायाभूत सुविधांवरती खास करून भर दिला गेलाय। ठीक आहे, ठीक आहे। उडगी सर, शेवटची कमेंट थोडक्यात। मुद्दा असा आहे की अर्थसंकल्प मांडण्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं उत्पन्न वाढणार की नाही हा प्रश्न असतो, रोजगार वाढणार की नाही हा प्रश्न असतो, उद्योग वाढणार की नाही हा प्रश्न असतो, याबद्दल काहीही नाही आहे। आणि या ठिकाणी बेरोजगारी वाढणार आहे हे प्रकर्षाने जाणवणारा हा अर्थसंकल्प आहे। आणि माझं पुढे जाऊन सांगणं आहे की अदानीसाठीला एका विशिष्ट एरियामध्ये अदानी करता हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून मोदी अदानी है तो सब कुछ मुमकिन आहे। त्यामुळे अजितदादा पवार आणि फडणवीस हे अदानीसाठी काम करतायत। ठीक आहे, ठीक आहे। अभ्यंकर सर, शेवटची कमेंट आपली थोडक्यात। खरं तर थोडक्यात मांडण्यासारखा मुद्दा नाहीच आहे हा। अभ्यंकर सरांशी संपर्क तुटलाय कदाचित, पण तोपर्यंत आपण रविकांत तुपकरांना शेवटची कमेंट त्यांची घेऊया। रविकांतजी, आपली शेवटची कमेंट थोडक्यात। आता सरकारच्या वतीनं जे सर बोलत होते ते म्हणाले की सगळे विरोधी पक्ष वगैरे, मी काही कुठल्या राजकीय पक्षात नाहीये, मी विरोधी पक्षात नाही, सत्ताधारी पक्षात नाही, कुठेच नाही, पण एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मला जे वाटलं की शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या अनुषंगाने, कर्जमाफीच्या अनुषंगाने कारवाई होणं अपेक्षित होतं। अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने स्पेशल अधिवेशन 2 दिवसाचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घ्यावं
अशी मागणी या निमित्तानं आम्ही करतोय. ठीक आहे. अभ्यंकर सर, थोडक्यात आपली शेवटची कमेंट. हा, अगदी अगदी थोडक्यात सांगतो. त्या सावंत साहेब जे बोलले ते कुठल्या अर्थसंकल्पाबद्दल बोलले माहिती नाही. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात त्याच्यामध्ये काहीच नाहीये. बर. आता मी फक्त तुम्ही वित्तीय शिस्तीबद्दल प्रश्न विचारला तेवढंच मी फक्त सांगतो. हो. त्यांनी मागच्या वर्षी जेव्हा हा अर्थसंकल्प म्हणजे लाडकी बहीण वगैरेचे काय सगळे पतंग उडवले होते, त्यावेळेला त्यांनी जे अपेक्षित केलेलं होतं की हा खर्च आता किती होईल, तर 5,19,000 कोटी रुपयाचा खर्च त्यांना येत्या वर्षात अपेक्षित होता. तो प्रत्यक्षामध्ये आतापर्यंत 5,62,000 कोटी झालेला आहे. म्हणजे किती ऑफ द मार्क जावं, आणि त्याच्यामध्ये आता पुन्हा वाढवून आता 6,66,000 कोटी रुपयाचा खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. आणि त्याच्यामुळे रेव्हेन्यू डेफिसिट ज्याला म्हणतो, हे रेव्हेन्यू डेफिसिट त्यांनी अपेक्षित केलं होतं 20,000 कोटीचं. ठीक आहे, मुद्दा कळला आपला. आतापर्यंत 26,000 कोटी झालेला आहे आणि आता 45. ठीक आहे. मी खरं तर सर्व मान्यवरांची माफी मागतो, कारण त्यांना पुरेसा वेळ देता आला नाही बोलायला, पण वेळेची मर्यादा आहे. सर्व मान्यवरांचे आभार मानतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.